नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका पुस्तकाने संपूर्ण जग ढवळून काढलं, त्याचा इतिहास तुम्हाला मी सांगणार आहे. 1857 ते स्वातंत्र्य समर हे पुस्तक त्यांनी इंग्लंडमध्ये असताना लिहिलं. सावरकर आणि त्यांच्या लंडनमधील सहकाऱ्यांनी या पुस्तकाचं हस्तलिखित लंडन बाहेर नेऊन भारतीय सीमाशुल्क अधिकाऱ्यांची कडक दक्षता चुकवून भारतात आणण्यास यश मिळवलं. बाबाराव सावरकरांनी मुद्रक मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण कोणीही नसती जोखीम घ्यायला तयार नव्हतं. शेवटी साप्ताहिक स्वराज्यचे संपादक सोलापूरचे लिमये छापण्यास तयार झाले, पण इंग्रजांना याचा सुगावा लागताच त्यांना छापा टाकण्याच्या धमक्या येऊ लागल्या. परिणामी लिमयेंनी माघार घेतली. संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक नामांकित मुद्रणगृहांवरती एकाच वेळी छापे टाकण्यात आल्याने भारतात हे पुस्तक प्रकाशित होणं हे जवळजवळ अशक्य झालं. म्हणून मग बाबाराव सावरकर म्हणजे सावरकरांचे मोठे बंधू गणेश दामोदर सावरकर, तर बाबारावांनी हस्तलिखित पॅरिसला परत पाठवलं. पण तिथेही फ्रेंच गुप्तहेरांनी फ्रान्समधील क्रांतिकारक चळवळी दडपण्यासाठी इंग्रजांसह हातमिळवणी केली होती. त्यामुळे तिथेही कोणी फ्रेंच मुद्रक मिळू शकला नाही. मग हे जर्मनीमध्ये इंडोलॉजी आणि संस्कृत शिकण्याचं ठिकाण असल्यामुळं त्यांच्याकडे देवनागरी लिपी असण्याची शक्यता होती. मग जर्मनीमध्ये हे पुस्तक छापायचं ठरलं. तेथील जुळाऱ्यांना, म्हणजे ते अक्षर पूर्वी जुळवली जायची, मराठीचा कसलाच गंध नसल्यामुळे त्यांनी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं, म्हणजे चुकीचे शब्द वगैरे त्यांनी टाईप केले. मग असा विचार करण्यात आला की या मराठी ग्रंथाचं इंग्रजी भाषांतर केल्यास प्रकाशन करणं सोपं जाईल आणि मोठा वाचक वर्ग मिळेल. म्हणून मग या उद्देशाने लंडनमध्ये कोरेगावकर, फडके आणि कुंटे या अभिनव भारतच्या काही सदस्यांनी VVS अय्यरांच्या देखरेखीखाली पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर करण्याचं ठरवलं. पुन्हा एकदा मराठी आणि इंग्रजी प्रत फ्रान्स व जर्मनीमधून प्रकाशित करण्याचे प्रयत्न करून पाहिले, पण त्यात पुन्हा एकदा अपयश आलं. शेवटी 1909 हा ग्रंथ हॉलंडला द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स ऑफ 1857 या नावानं प्रसिद्ध झाला. ब्रिटिश गुप्तहेर आणि आरक्षकांना हूल देऊन त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे पुस्तक फ्रान्समध्ये छापले जात आहे अशी क्रांतिकारकांनी अफवा पसरवली आणि अखेर पुस्तक यशस्वीरित्या छापून वितरणासाठी तयार झालं. इंग्लंडमध्ये या पुस्तकाच्या विक्रीवर बंदी नसल्यामुळं गुप्तपणे विक्री करून अनेक ठिकाणी वितरित करण्यात आलं. द स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज SOAS व इंडिया ऑफिस लायब्ररी IOL मध्ये पहिल्या आवृत्तीची प्रती ठेवण्यात आलेल्या आहेत. अभिनव भारतच्या क्रांतिकारकांनी हे पुस्तक भारतामध्ये पाठवण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या होत्या. काही बनावट नावं असलेल्या कलात्मक वेष्टनामध्ये प्रती लपवून खोक्यावर खोटी लेबलं लावून भारतामध्ये पाठवण्यात आलं. याची दुसरी आवृत्ती अमेरिकेत गदर पार्टीतर्फे लाला हरदयाळ यांनी, तर तिसरी आवृत्ती सरदार भगत सिंग यांनी व चौथी आवृत्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी प्रसिद्ध केली. काँग्रेस शासनाने 1946 या ग्रंथावरील बंदी उठवली. पॅरिसला असणाऱ्या मादाम भिकाजी कामा यांनी 10 शिलिंगला प्रती उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांनी फ्रान्समधून दुसरी आवृत्तीही प्रकाशित केली. सावरकरांनी मूळ मराठी हस्तलिखित सुरक्षित ठेव म्हणून त्यांच्याकडे दिले होते. त्यांनी ते पॅरिसला बँक लॉकरमध्ये ठेवले होते.
तथापि पहिल्या महायुद्धामध्ये बँकेसह हस्तलिखितही नष्ट झाले असा एक समज झाला होता. पण 1909च्या उन्हाळ्यामध्ये सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर ग्रंथाचं मूळ मराठी हस्तलिखित रेशमी दोरा बांधून डॉक्टर जोकिम डी सिक्वेरा कुटिन्नो यांना दिलं. त्याच मध्यरात्री डॉक्टर कुटिन्नोंनी हस्तलिखितासह लंडन सोडलं व गुप्तपणे लिस्बनला प्रयाण केलं. या हस्तलिखिताभोवती इंग्रजी, फ्रेंच आणि अमेरिकन वृक्ष पुस्तकांची वेष्टनं घालून पोर्तुगीज क्रांतिकारकांच्या सहाय्यानं पोर्तुगीज वकिलातीत ते ठेवलं गेलं. 1909च्या मध्यात लिस्बनला MPT आचार्य व डॉक्टर कुटिन्नोंची भेट झाल्यावर हस्तलिखिताचं स्थान पुन्हा बदललं. आचार्य लंडनला गेले आणि त्यांनी 1857चं स्वातंत्र्य समर हे इंग्रजी भाषांतरित पुस्तक कच्ची मुद्रित प्रत तांबड्या जाड पुठ्ठ्याची डॉक्टर कुटिन्नोंकडे गुप्तपणे पाठवली. नंतर डॉक्टर कुटिन्नो बर्लिनला गेले आणि नंतर तेथून ते अमेरिकेत स्थायिक झाले. डॉक्टर कुटिन्नोंनी इंग्रजी प्रतीवरून फ्रेंच भाषेत भाषांतरित करून ते पुस्तक पॅरिसला पाठवलं. तिथे लाला हरदयाळांचे स्नेही आणि मार्सेलिस प्रकरणाला प्रथम आपल्या पत्रात वाचा फोडणारे प्रसिद्ध समाजवादी पुढारी मॉम अर्नेस्ट पायरी यांनी जुलै 1914ला आपल्या ली युरोपियन या मासिकामध्ये ले सावरकर मॅट्रिएट नॅशनॅलिस्ट हिंदूज या शीर्षकाखाली 4 पानी उत्कृष्ट अभिप्राय दिला. त्याच्या प्रती हॉलंड, बर्लिन, अमेरिका, इंग्लंड, स्कॉटलंड, पोर्तुगाल येथे पाठवण्यात आल्या होत्या. 40 वर्ष ती हस्तलिखित प्रत डॉक्टर कुटिन्नोंनी जतन करून ठेवली आणि नंतर त्यांचे शिष्य भोसला सैनिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि लखनौ विद्यापीठाचे प्राध्यापक दत्त गोहोकरांकडे 15 ऑगस्ट 47ला सकाळी 7:30ला सुपूर्द केली. त्यासोबतच अभिनव भारताचे गुप्त कागदपत्र, पत्रके, वंदे मातरम, तलवार, वृत्तपत्राची बाडे सुद्धा दिली. गोहोकरांद्वारे त्यांनी डॉक्टर मुंजेंना पत्र लिहिलं व लगेच सावरकरांना ही वार्ता कळवण्यात आली. अशा प्रकारे जगभर प्रवास करून मूळ मराठी हस्तलिखित प्रत भारतात परत आली. अनेक संकटे येऊनही 40 वर्ष ते हस्तलिखित सुरक्षितपणे जतन करून पुन्हा योग्य वेळ येताच ग्रंथकर्त्यास सुपूर्द करणाऱ्या डॉक्टर कुटिन्नो यांचे स्मरणही आज अत्यंत आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रचंड संशोधन करून लिहिलेला हा 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ जगातला पहिला ग्रंथ आहे जो प्रकाशनपूर्वीच बंदी आणण्यात आली. सुभाषचंद्र बोसांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला तेव्हा ते म्हणाले की ही तर क्रांतिकारकांची भगवद्गीता आहे. सावरकर एक पुस्तक क्रांतिकारकांना कसं मार्गदर्शन करतं, फक्त भारतातल्या नाही संपूर्ण जगभरातल्या. काय अद्भुत असा एका पुस्तकाचा प्रवास आहे तुमच्याबरोबर म्हणला. धन्यवाद.